आपण बघतो अधिवेशनामध्ये नार्वेकर साहेब आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितलं की कुठलाही फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही आणि 2014चे जे सर्वेक्षण झालेले अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मग आयुक्त त्यांच्याच आदेश मोडतायत का? 2014 पासून सर्व महानगरपालिकेमध्ये कायदा लागू झाला, मग कल्याण डोंबिवलीमध्ये का लागू केला जात नाही? तर यामागे अधिकाऱ्यांचा आणि ऑनलाईन भाजीपाला, फळं आणि इतर साहित्य विक्री करणारे जे ऑनलाईन कंपन्या आहेत, त्या कंपन्यांच्याबरोबर एक मोठं पॅकेज हप्ते यांना आर्थिक तडजोड यांनी केलेली आहे. आणि त्यासाठी यांनी ठरवलंय की एकही भाजी विक्रेता, फळ विक्रेता किंवा इत्यादी वस्तू विक्रेता माणूस आहे हा रस्त्यावर बसला नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता डोंबिवलीमध्ये शिव वडापावच्या नावाखाली स्टेशन परिसर असू द्या का मध्यभागी रस्त्याच्या स्टॉल टाकलेले आहेत. मग तुम्ही इथल्या स्थानिक मराठी मुलांना का परवानगी देत नाही स्टॉल लावायची? त्यांचे स्टॉल का तोडले? पेंढरकरची इथे कारवाई केली, 90 फीटला कारवाई केली, मग ते स्टॉल का तोडले? एकीकडे पंतप्रधान सांगतात की स्वयंरोजगार निर्माण करा आणि तरुण मुलं नोकऱ्या नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी असे स्टॉल लावत आहेत. महापालिका येऊन तोडते, ते आता कर्जबाजारी झालेत. मग हे जे लोकप्रतिनिधी आता बोंबा मारतायत त्यांच्या नावानी, यांनी त्यांना रोजगार मिळण्यासाठी कधी प्रयत्न केले का? ही कारवाई बेकायदेशीर आहे, याच्या विरोधात आम्ही कोर्टात पण जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांना सुद्धा आम्ही कोर्टात घेणार आहे. कायदा लागू झाला पाहिजे, हक्काचे परवाने मिळालेच पाहिजे. महासभेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांना जनतेने निवडून दिलेले आहेत, त्यांनी घेतलेले निर्णय आणि प्रशासनाने घेतलेले त्यावरती मी जे काय निर्णय घेते हे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महासभा लाईव्ह टेलिकास्टद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याच्यात पारदर्शकता राहावी. प्रशासकीय कारभारावरती पारदर्शकता राहण्यासाठी लाईव्ह प्रसारण केलं जातं. पण आपण बघू शकता महापालिकेने ते बंद केलंय आणि माहिती घ्यायचा प्रयत्न केला, आयुक्त भेट देत नाही. अधिकारी सांगतात का बजेटमध्ये तरतूद करतोय आम्ही, सध्या बजेटमध्ये तरतूद नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्याकडे मागणी केलेली आहे डोंबिवली शहराच्या वतीने की जर महापालिकेकडे बजेट नसेल तर डोंबिवली शहराच्या वतीने आम्ही स्वखर्चाने ते प्रसारण लाईव्ह करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फक्त महापालिका आयुक्तांनी त्याची आम्हाला परवानगी द्यावी, कारण यांना महासभा लाईव्ह करायची नाही, यामध्ये काहीतरी यांचा कटकारस्थान चालू आहे किंवा ते जे निर्णय घेतात ते नागरिकांना समजू नयेत म्हणून हे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आलेलं आहे, असा आमचा आरोप आहे. जर याच्या पुढची महासभा लाईव्ह प्रसारित केली नाही तर आम्ही महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त अभिनव गोयल यांचा निषेध करण्यासाठी महापालिकेत एक पक्षामार्फत आम्ही मोठं आंदोलन तिथे करणार. दुसरा प्रश्न असा आहे की आपण